हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आजचा टॉपिक थोडा इमोशनल असणार आहे की एखादा मुलगा मुलगी आपलं शहर सोडून किंवा आपलं घर सोडून गाव सोडून दुसरीकडे येतं, सिटीमध्ये येतं, शिकायला येतं, जॉबसाठी येतात. तर त्या लोकांसाठी हा टॉपिक आहे. हा माझ्यासाठी पण थोडा इमोशनल टॉपिक आहे, कारण की मी पण एक 10-15 वर्षापूर्वी माझे गाव, परत आपले मित्र हे सगळे सोडून सिटीमध्ये आलो होतो. सो खूप इमोशनल मुवमेंट असते की तिथून आपण आपल्या मित्रांना, लहानपणापासून जे मित्र आहेत, कॉलेजचे मित्र, शाळेचे मित्र, त्यांना सोडून आपण सिटीमध्ये येतो. त्या मित्रांना पण खूप जास्त वाईट वाटतं, आई वडिलांना वाईट वाटतं. मला एक मुवमेंट आठवते की मी निघालो, मला मित्राने ड्रॉप केलं आणि मी पोहोचलो, पुण्यामध्ये पोहोचलो. मी घरी फोन केला. तर मी घरी फोन केल्यानंतर जी काही इमोशनल मुवमेंट होती ती मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. माझे वडील खूप इमोशनल झाले होते. त्यांना मी पहिल्यांदाच इमोशनल झालेलं बघितलं. सो त्यांना फोनवर बोलले होते. ते म्हणाले की, मी त्यांना म्हणलं की नाही, मी महिन्याभराने परत माघारी येऊ शकतो हे करायला. तर ते म्हणले, तू 1 महिन्यासाठी, 2-3 दिवसासाठी येतील, पण एकदा आपलं जे घर सुटलं की ते सुटलंच. की म्हणजे तू तुझ्या जॉबसाठी ह्याच्यासाठी लागलास, म्हणजे ते जाणीव मला आज तेव्हापर्यंत नव्हती झाली जेव्हापर्यंत ते बोलले. तर ते बोलले त्यावेळी मला जाणीव झाली, अरे हा, की खरंच आता मी कदाचित रिटर्न नाही जाणार. आता मी माझ्या कॉलेज, करिअर, नंतर संसार या गोष्टीमध्ये बिझी होणार. आता गेली 15-17 वर्ष झाली मी पुण्यामध्ये सेटल झालो, पण रिटर्न जायचं नाव नाही. सो त्यांनी जी त्यावेळी गोष्ट बोलली होती ती मला आता हिट होते की अरे नाही, तुम्ही खरोखर बोलले होते, खरं बोलले होते. सो ही एक मोठी मुवमेंट असते. आई वडिलांपासून आपण लांब जातो. आता हे झालं, आपण तिकडून इकडे येतो. आता आपल्याकडचे जसे सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, पूर्ण महाराष्ट्रभरातनं लोक पुणे, मुंबई इकडे येतात. सो इथं आल्यानंतर आपल्याला सेटल व्हायचं असतंय. सो डायरेक्ट तर काय आपण सेटल होऊ शकत नाही. आपली लाईफस्टाईल तिकडची वेगळी असते, इकडची वेगळी. आपल्याला मस्त खेड्यात निवांत राहायची सवय लागलेली असते, किंवा बाकीच्या गोष्टी एवढा सिरियसनेस नसतो, या सगळ्या गोष्टी असतात. तिथून आल्यानंतर इथं सेटल होणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जॉब शोधण्यासाठी किंवा कॉलेजमधले जे लोक आहेत त्या लोकांशी सुरळीत होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, माझं असं म्हणणं आहे. आणि गावाकडून इथं आल्यानंतर तुम्ही जर इथल्या लोकांची, कॉलेजमधल्या मुलांशी बोलणार आणि ते जर प्रॉपर असतील, तर आपल्याला असा एक कॉम्प्लेक्स होतो, अरे आपल्याला इंग्लिश अजिबात येत नाही, आपलं कम्युनिकेशन स्किल अजिबात नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्यात. ऍक्च्युली हा खूप मोठा टॉपिक आहे, खूप म्हणजे खूप मोठा टॉपिक आहे. सो हा सगळ्यांनी फेस केलाय. प्रत्येक जण आपलं गाव सोडून येतं, पण मला या सगळ्यांना खरंच मानावं लागेल की गाव सोडून जरी आलं तरी जिद्दीनं या शहराने त्यांना भरपूर दिलंय, शहर देत राहणार. पीसीएमसी मध्ये मी राहतो, किंवा पुण्यामध्ये जे लोक आहेत, जे आले, पुणे, मुंबई, जिथं आले तरी असं नाही की बाबा काहीच केलं नाही. तर प्रत्येक जण आपल्या परीनं हार्डवर्क करायचा प्रयत्न करत असतो, जिद्दीनं इथे राहतो आणि सगळं काही मिळवायचा प्रयत्न करत असतो, आणि ते मिळवतात. आता कॉलेजमध्ये काही लोक टॉपर होतात, त्याच्यानंतर जॉब मध्ये लोकांना प्रमोशन मिळतात, आपल्या सॅलरी आता प्रत्येकाला माहितच आहेत की मॅनेजर लेवल पर्यंत लोक पोहोचतात. जे इनिशियली तुमचं स्टार्ट आहे तो कसा असतो, किंवा कॉलेजमध्ये आल्यावर प्लेसमेंट मिळवणे, कॉलेज कम्प्लीट झाल्यावरती प्लेसमेंट मिळवणं, हे पण मोठं आहे. पण प्रत्येक जण आपल्या परीनं जरी कुणाला दिसत नसेल तरी त्याच्या पाठीमागचं हार्डवर्क ते तुमचंच आहे. सो हे लोक जे गावावरनं खरंच सिटीमध्ये आलेत ना, त्यांना माझा रिस्पेक्ट. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त धडपड करून आपल्याला जे हवंय ते मिळवतो. सो हेच मला सांगायचे. आता माझ्या जवळपासचे जे मित्र आहेत ते सगळेच आपलं गाव सोडून आलेत. गावाकडे जाताना गावाकडच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याबद्दलचा खरंच वेगळा राहतो. ते म्हणतात नाही, साहेब आले, किंवा त्यांनी काहीतरी कमवलंय त्यांच्या मनामध्ये, ते जरी लोक बोलत नसतील तरी त्यांच्या मनामध्ये, नजरेमध्ये ते दिसून येतं की नाही, या माणसानं काहीतरी अचीव्ह केलंय. सो हेच आहे.
तुम्ही जरी आलाय, आता समजा काही लोक आता आले असतील, कॉलेजमुळे वैतागले असतील, काही लहान मुलं म्हणजे जस्ट 10वी 12वी करून सिटीमध्ये येत असतील, तर त्यांना हे सांगायचं आहे, तुम्ही खचून जाऊ नका. आयुष्य खूप मोठं आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी बघायच्या आहेत आणि भरपूर गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत आणि त्या अचीव्ह केल्या जातील. सो या गोष्टीसाठी थोडा टाइम जाईल, पण नक्की होणार हे मी 100% सांगतो. हेच सांगायचं होतं. आणि मला हे बोलताना खरंच जाणं, माझा पूर्ण पास्ट आठवलं की नाही मी कुठं होतो आणि आज कुठपर्यंत आहे, काय काय गोष्टी मी अचीव्ह केल्या हे व्हिडिओमध्ये बोलताना मला जाणवलं. तो तुमच्या पण मनात तसं असेलच, तर फक्त असेल तर येस म्हणून कमेंट करा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी जे जे लोक गाव सोडून आलेत आणि इथं शहरामध्ये आपलं एक छोटस आयुष्य सेटल पण केलं, त्यांना सगळ्यांना माझा सल्यूट आणि रिस्पेक्ट. थँक्यू. थँक्यू. Thank you for watching this video. Until then, see you in the next video.